कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एचआर अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आजच्या सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींनी अश्विनीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल झाल्याचंही समोर आलेलं आहे। नाशिकचं धर्मांतर प्रकरणी संदर्भात एक अपडेट आहे। आजच्या सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी आणि अश्विनी एचआरमध्ये 78 मेल आणि जवळपास 22 कॉल झाल्याचं समोर आलेलं आहे। अश्विनी चेनानीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। अश्विनी चेनानी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर या महत्त्वाच्या पदावर होती। अश्विनी महिलांच्या सुरक्षेबाबत कंपनीत असलेल्या पॉश समितीचीही सदस्य होती। आरोपी आणि अश्विनी चेनानीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल झाल्याचं समोर आलं। अश्विनीने पीडित महिलांच्या तक्रारींबाबत कारवाई केली नाही असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। कारवाई न करता अश्विनीने इतर आरोपींना पाठिंबा दिला असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। पॉश कमिटी आहे त्याची पण सदस्य असताना आणि स्वतः एक महिला असताना तिने या पीडित महिलांची बाजू न घेता उलटपक्षी आरोपींची बाजू घेऊन आरोपींना तिने आत्मविश्वास त्यांचा बळावला आणि त्यांना पाठिंबा केला आणि त्यांना तिने चिथावणी दिल्यामुळे आरोपींचं कॉन्फिडन्स वाढवून त्यांनी आणखी पण गुन्हे केले आणि त्या बाबतीत आणखी 9 अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ऑलरेडी पोलीस स्टेशनला दाखल आहेत।